नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं आज स्वागत करत आहोत. आज दिनांक 7 जानेवारी 2026. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 114 नंबरचा आज बघणार आहोत. येणाऱ्या 2025 आणि 26च्या लेखी परीक्षेसाठी आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. तर आपलं मिशन आहे मित्रांनो 2025ची पोलीस भरती. आपल्याला लेखी पेपरमध्ये किती मार्क मिळवण्याचं आपलं टार्गेट आहे 90+. तर दररोज संध्याकाळी आपल्या यूट्यूब चॅनलवर द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्याला संध्याकाळी 7 वाजता पोलीस भरतीचे सराव पेपर बघायला मिळतात. तर आजचा आपण कोणत्या क्रमांकाचा पेपर डिस्कस करत आहोत, तर 114 नंबरचा पेपर डिस्कस करत आहोत. तर आजचा आपण अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024चा पहिला पाठ बघणार आहोत. तर त्या पेपरमध्ये कशा प्रकारे प्रश्न आले ते आपण बघणार आहोत. पहिले 25 प्रश्न कसे होते त्या प्रत्येक प्रश्नाचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर प्रत्येक स्लाईड ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाचा व्हिडिओ किंवा लेक्चर पॉज करून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि नंतर मग त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की नाही ते तुम्हाला योग्य करायचं आहे आणि शेवटला तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला नवनवीन लेक्चर पोलीस भरतीबद्दल बघायला मिळतील. आजचा आपला पहिला प्रश्न मित्रांनो असा असणार आहे की अहिल्यानगर पोलीस भरतीचा कोणता होता? जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा. प्रतिपादिक बहुव्रीही समास, सहबहुव्रीही समास, नत्र बहुव्रीही समास, समानाधिकरण बहुव्रीही समास. तर काय उत्तर आहे मित्रांनो? 4 नंबरचं समानाधिकरण बहुव्रीही समास हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. तर ते कसं? आता समानाधिकार बहुव्रीही समास का म्हणतात? दोन्ही पद एकाच व्यक्तीला काय म्हणतात? याला काय म्हणतात? दोन्हीही पद एकाच व्यक्तीला किंवा वस्तूला दर्शवतात. त्याला काय म्हणतात? समानाधिकरण बहुव्रीही समास. हा जितेंद्रिय म्हणजे हा शब्द कसा आहे? ज्ञानेंद्रियांचा आहे. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? इंद्रिय असलेला. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? समानाधिकरण बहुव्रीही समास. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संधी विग्रह करा. कवी प्लस कविच्छा. कवीची वेलांटी पहिली नाही मित्रांनो, इथं दुसरी आहे. पहिली असल्यावर काय होईल आणि दुसरी असल्यावर काय होईल हे पण मी तुम्हाला सांगाल. दुसरी आहे. तर आपल्याला याच्यामध्ये टायपिंगमध्ये पहिली लागून गेली. कवी प्लस इच्छा, कवी प्लस इच्छा, कवी प्लस इच्छा, कवी प्लस इच्छा. जर वेलांटी पहिली असेल तर काय होणार आहे? तो वेलांटी जर पहिली असेल तर शब्द काय बनणार आहे मित्रांनो? कवी प्लस इच्छा. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असणार आहे. ज्यावेळेस वेलांटी दुसरी असणार आहे तर काय बनणार मित्रांनो? पहिली वेलांटी प्लस इच्छा. ऑप्शन क्रमांक 2 यावेळेस उत्तर योग्य असणार आहे. तर ते कसं? कवी प्लस इच्छा म्हणजे काय होतं? पहिला इकार म्हणजे पहिला इकार प्लस पहिला इकार, त्याचा काय होतो तयार? व्यंजन संधी तयार होती. त्यामुळे ते काय होतं? कविच्छा असा शब्द तयार होतो. रू या वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य. काय? मूर्धन्य. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता ते कसं? रूचा हा उच्चार जीभ आणि टाळू, रू जीभ आणि टाळू यांच्यामधून होतो. त्यामुळे काय म्हणतात? त्याला मूर्धन्य उच्च वर्णाचे उच्चार म्हणून त्याचं वर्गीकरण केलं जातं.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अर्धा दंड असणारा पण अर्धा होऊ न शकणारे व्यंजन कोणते? क, र, द, ग. कोणकोणते? अर्धा दंड असणारा पण अर्धा न होऊ शकणारा, ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणारे द. आता अर्धा दंड असणारे कोणकोणते? द ए, ब ए, हे काय आहे? हे दोन व्यंजन काय आहे? अर्धा दंड असणारे पण अर्धा न होऊ शकणारे हे दोन व्यंजन आहेत. संधी करा. घट प्लस अंग. घट नाही तो शट आहे. शट प्लस अंग म्हणजे हे सगळं काय होईल? षटंग, षटांग. आता याचं मी तुम्हाला मिस्टेक झालेली, त्यामुळे षट प्लस अंग हे सांगतो तुम्हाला मित्रांनो. षट प्लस अंग कसं असणार आहे? षट प्लस अंग काय होणार आहे? षडंग. काय होणार आहे? षडंग. हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. हे त्याच्यातले प्रिंटिंग मिस्टेक झाली, त्यामुळे आपला प्रश्न असा होता. वरची खुली लहान आहे या अधोरेखित शब्दाचे वाक्याचे अर्थ कार्य शब्द वाक्यातील कोणते कार्य करतो? नाम, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, अव्यय साधित विशेषण. काय मित्रांनो? अव्यय साधित विशेषण. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता अव्यय साधित विशेषण कसं काय? वरची खुली. खुली या नामाचे एक विशेषण आहे, पण वर हे काय? एक अव्यय आहे, त्यापासून बनलेलं आहे. त्यामुळे काय म्हणणार आहे? वर हे काय? खोली कोणती? वरची. वर हे काय? एक अव्यय, त्यामुळे अव्यय साधित विशेषण तयार होतं. वरची, खालची. आमचा क्रिकेटपटूची वावा झाली अधोरेखित शब्दात वाक्यात कोणते कार्य करतो? वावा हे वाक्यात कोणतं कार्य करतात? नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण. काय करतो? नामाचे कार्य करतंय, कारण क्रिकेटपटू हा काय? एक नाम झालं. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणारे. वावा हा शब्द कोणाचा कोणतं कार्य करतं? नामाचं वावा करते, त्यामुळे नाम हे शब्द हा ऑप्शन बरोबर असणार आहे. सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. बाई, माणूस, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग यापैकी कोणतंच नाही. ऑप्शन क्रमांक 3 बाई, माणूस हा कोण आहे? नपुंसक लिंग आहे. इकारात नपुंसक लिंग नामाचे अनेक वचन टिंबटिंब होते. एकारांत, वाकारांत तेच राहते. यकारांत काय होते? तेच राहते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 तेच राहते. आता तेच राहते कसं? इकारात आणि उकारात पाणी हा शब्द कसा आहे? इकारात आणि उकारात कसा असतो? सारखाच असतो, त्यामुळे ते सारखेच असते. हे आपलं एक्झाम्पल झालं त्याचं. गणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहीत नसते? अधोरेखित करा. सर्वनामाचा प्रकार ओळखा. प्रश्नार्थक, सामान्य, दर्शक आणि आत्मवाचक. काय? सामान्य सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, सामान्य सर्वनाम. विभक्ती या प्रतिशब्दक अवयवाची विभक्ती ओळखा. आत, चतुर्थी, षष्टमी, षष्टी, सप्तमी. काय मित्रांनो? सप्तमी. ऑप्शन क्रमांक 4 सप्तमी. आता सप्तमी मध्ये काय काय? आत, मध्ये, वर, बाहेर. हे शब्द जे काय स्थान दर्शवतात, यांना काय म्हणतात? स्थान दर्शवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? सप्तमी असे म्हणतात. सप्तमी विभक्ती. पुढील वाक्यातील प्रयोग का? वडिलांनी मुलाला शाळेत घातले. कर्त, कर्म, संकर प्रयोग, कर्मभाव, संकर प्रयोग, कर्ता भाव, संकर प्रयोग, भाव कर्तरी प्रयोग. काय?
कर्म भाव संकर प्रयोग ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असणार मित्रांनो. पुढील वाक्यातील समास ओळखा. शैवाल गुंतले तरी पंकज शोभते. विभक्ती तत्वपुरुष, अलुक तत्वपुरुष, उपपद तत्वपुरुष, नत्र तत्वपुरुष समास काय? ऑप्शन क्रमांक 3 उपपद तत्वपुरुष समास. आता ते कसं, तर ज्या समाजात उपपद म्हणजे पूर्वपद किंवा मुख्य शब्दाशी जोडले जाते ते उपपद तत्वपुरुष समास होतो. म्हणजे पंकज हा शब्दाच्या पूर्वीपद कोणता लागला आहे? तरी लागलेला आहे, त्यामुळे हे उपपद तत्वपुरुष समास तयार होतो. शब्दाचे प्रकार ओळखा. नदी, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषीय शब्द. कोणता आहे? तत्सम शब्द. ऑप्शन क्रमांक 1 तत्सम शब्द. आता तत्सम शब्द कशाला म्हणतात? संस्कृतमधून मराठी भाषेत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात? तत्सम शब्द. आणि तद्भव शब्द काय असतात? संस्कृतमधून काही थोडा बदलाव करून मराठी भाषेत आलेल्या शब्दांना काय म्हणतात? तद्भव शब्द. महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? इंग्रजी, अरबी, फारसी, पोर्तुगीज. कोणत्या भाषेतून आलेला आहे? फारसी. ऑप्शन क्रमांक 3 फारसी. वाप्रचाराचा अर्थ ओळखा. ढोलके वाजवणे, मोठ्याने रडणे, फसवणे, गुप्त गोष्ट उघड करणे, गाजावाजा होणे. ढोलके वाजवणे म्हणजे गाजावाजा होणे. ऑप्शन क्रमांक 4 गाजावाजा होणे. वाप्रचाराचा अर्थ ओळखा. कानामागे टाकणे, दुर्लक्ष करणे, सहज ऐकून येणे, चाहूल घेणे, लपून ऐकणे. काय करणे? दुर्लक्ष करणे. ऑप्शन क्रमांक 1 दुर्लक्ष करणे. समानार्थी शब्द ओळखा. खून, वध, काळजी, भांडण, चिन्ह. खूनचा काय? ऑप्शन क्रमांक 4 चिन्ह. हे योग्य उत्तर आहे. चिन्ह, निशाण. अजून काय येणार आहे? किंवा ओळख. हे काय झाले? समानार्थी शब्द झाले. अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. ईड लिंबू, इडी लिंबू झालं, लंबू झालं ते. ईड लिंबू. मनातल्या भावना. अत्यंत रंगीन मनुष्य, अतिशहाणा व्यक्ती, आडदांड मात्र निर्गुण व्यक्ती. हा पण चुकला. निर्गुण व्यक्ती. ईडलिंबूचा शब्दाचा अर्थ काय होतो? आडदांड. लिंबू कसं असतं? आडदांड असतं. मात्र कसं असतं? निर्गुण व्यक्तीसारखं असतं. म्हणजे चांगलं असतं, दिसायला खराब दिसलं तरी पण ते एक निर्गुण व्यक्तीसारखं असतं. हे आपलं ईडलिंबूचा अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो. लेखन नियमानुसार बरोबर शब्द पहा. पोलीस, पदिर्थ, पूज्य, पुस्तिका. आता पोलीस हाच शब्द बरोबर आहे. आपल्याला पोलीस भरतीचं, त्याच्यामुळे पोलीस कसा लिहिला जातो मराठी भाषेत? हा शब्द ओके. पदिर्थ म्हणजे काय होतं? पदार्थ येतो मित्रांनो. पूज्य म्हणजे दुसरी वेलांटी. पुस्तिका म्हणजे पहिली वेलांटी. पूज्याला दुसरा उकार, पुस्तिकेला पहिली वेलांटी. आणि पोलीस हा बरोबर आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न. सूर्य डोंगराआड गेला. अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करते? कर्मपूरक, विद्यापूरक, आधारपूरक यापैकी नाही. कोणतं काम करतं? आधारपूरक. डोंगराआड गेला म्हणजे काय? आधार दिलाय, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आधारपूरक. कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य यापैकी नाही. काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्य कसं? कॉलेजला असताना हे एक वाक्य झालं. ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेते होती हे दुसरं वाक्य झाले.
एक गौण वाक्य आणि एक मुख्य वाक्य या मिळून काय होतात, मिश्र वाक्य तयार होतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1. आता याच्यातच आणखीन एक प्रश्न विचारला जातो, कॉलेजला असताना हा काढून टाका. ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. हे कोणतं वाक्य तयार होणार आहे, केवळ वाक्य तयार होणार आहे. पुढचा प्रश्न, मोठा भाऊ नाही मित्रांनो, मीठ भाकर आहे. मीठ भाकर या शब्दाचा समास ओळखा. इतरेत्व द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. तर कोणता समास होतो मित्रांनो, यापैकी नाही. तर कोणता होतो, समाहार द्वंद्व समास. ऑप्शन क्रमांक 3. समाहार द्वंद्व समास. आता मीठ भाकरचा कसा होतो, मीठ आणि भाकर हे काय, वेगवेगळे वस्तू आहे किंवा वेगवेगळे पदार्थ आहे, डिफरंट, पण ते मिळून एकच समूह तयार होतात. म्हणजे ते काय होतात, मीठ आणि भाकर म्हणजे आपले एक जेवणाची ते होऊन जाते. मीठ भाकर हे काय होती, एक वस्तू होऊन जाते. ज्या वेळेस अनेक गोष्टी मिळून एकच समूह किंवा एकत्र अर्थ होतो, त्या शब्दांना नपुसक लिंगी होतात. पण तो समास कसा असतो, द्वंद्व समास असतो. उदाहरणार्थ काय, मीठ भाकर, अन्न पाणी. पुढला, घरदार, पाणीपुरी. हे काय झाले, समाहार द्वंद्व समासाचे उदाहरणं झाले मित्रांनो. पुढचा, तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्ता भाव संकर प्रयोग, कर्म भाव संकर प्रयोग, कर्त कर्म संकर प्रयोग, भावी प्रयोग. कोणता आहे मित्रांनो, कर्त कर्म संकर प्रयोग. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. कर्त भाव, कर्ता भाव संकर प्रयोग. विभक्तीचे कार्य सांगणारी चुकीची जोडी ओळखा. प्रथम कर्ता, तृतीय कारण, चतुर्थ अपादन, द्वितीय कर्म. तर विभक्तीचं कारक कार्य सांगणारी चुकीची जोडी ओळखली, चतुर्थी अपादान. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चतुर्थी ही काय, चतुर्थी अपादान कारक नसती, तर ती कोण असती, अपादान कारक काय असतं, पंचमी असते. अशा प्रकारे मित्रांनो आज आपला अहिल्यानगर पोलीस भरती शिपाई 2024चा पेपर पहिला पाठ आपला आज संपलेला आहे. 25 प्रश्नांपैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर चॅनलला कमेंट करून आम्हाला कळवू शकतात. तर द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नवनवीन पोलीस भरतीबद्दलचे अपडेट आणि पोलीस भरतीचे विशेष सखोल अभ्यास करण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल द संदेश अकॅडमी याला सबस्क्राईब करू शकतात. दररोज संध्याकाळी आपल्याला 7 वाजता पोलीस भरतीबद्दलची रिगार्डिंग क्वेश्चन बघायला मिळतात. आज आपण येथेच थांबूया मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय भारत.